चला 3:30 वाजलेले जाऊ नये देवाला आपण, कारण आपल्याला 5-5:30पर्यंत यायचं आहे. हे आप्पाच्या वाडीचं जे खडकावर म्हणतो आपण ते मंदिर आहे आणि घुमटावरचं ते वेगळं आहे. करायला पाहिजे शेत आपलं पण पडण्यापेक्षा करायला पाहिजे हो. आम्ही ज्या आता शेतातनं आलो ते आमच्या चुलत सासूचं शेत आहे आणि त्यांच्या शेतातूनच पुढे गेल्यावर म्हसोबा आहे रानातला, पण त्यांनी खूप आधी ते विकलेलं आहे, मग दुसऱ्याने घेतलेलं आहे. तर त्यांनी शेंगा वगैरे घातलेल्या आहेत त्या शेतामध्ये. खरं खूप असं म्हणजे किचकट झाले बघा इथं. आमचे ज्यावेळेस सासरे होते त्यावेळेस सगळं काढून स्वच्छ करायचे. आता कोण ते काढत पण नाहीत आणि कोण काय करत पण नाहीत. सासरे आमचे दर आमोशाला येऊन सगळं स्वच्छ करून लोटून सगळं व्यवस्थित करायचे. खाली ठेवा की नारळ. त्याला उदबत्ती लावा. आता कसं झालेलं, आमच्या 4 घराची रानं इथं होती. तर 4 घरामध्ये 3 घरांनी रानं विकलेली आहेत आणि आमचं एकट्याचं रान राहिलेलं आहे. त्यामुळे आमची लोकं इथं कोण नसल्यामुळे ते स्वच्छच करत नाहीत. ज्यावेळी आमची लोकं होती त्यावेळी ते सगळं स्वच्छ करून व्यवस्थित हे करायची. पण आता इथं आमची लोकं कोण नाही आहे. एकच जे चुलत दीर आहे ते त्यांनी रान त्यांचं विकलेलं आहे, पण ते स्वतः ते रान करतात. सगळं शांत झालं हे करावं. रान त्यांनी करायला घेतलेलं आहे. पण कसं होतं बघा, सगळे असले की ते हौस एक वेगळे असते आणि ते आता एकटेच आहेत. त्यात आम्ही पण म्हणजे येत नाही करत नाही, त्यामुळं सगळं ते झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. पण देवाच्या इथं थोडं स्वच्छ असलं की बरं वाटतं, असं नको वाटतं. आणि त्यात पलीकडं घर बांधलं आहे त्यांनी, तर त्यांनी सगळं बाथरूमचं वगैरे पाणी तिथं सोडलेलं आहे. अजिबात म्हणजे कसं तर वाटतं. पण आता करणाऱ्याला कोण सांगायचं. खरं म्हणजे देवाच्या इथं बाथरूमचं पाणी वगैरे सोडताना त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे होतं, पण नाही सोडत. आणि एक माणसांना कसं लाजच नसते, किती जरी बोला. आपण काय बोलायचं, आणि बोलण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे की बाबा इथे देव आहे, आपण बाथरूमचं पाणी कसं सोडावं, काय सोडावं. पण आता कळत नाही त्याला काय करायचं. मग आम्ही तर काही जास्त म्हणजे येणं जाणं नसल्यामुळं काय एवढं जास्त हेच नाही, ओळख आहे त्या लोकांची, पण आम्ही काही जास्त बोलत वगैरे नाही. दही भात वगैरे मी नेलेला, तर दही भात आणि कापूर नारळ सगळं. आणि आप्पाच्या वाडीमध्ये 20-20 रुपयाला नारळ खूप छान होते बघा, आणि मोठमोठे नारळ होते. तर मी 4 नारळ जवळजवळ तिथं घेतलं, कारण की इथं म्हसोबाला पण होतो म्हटलं, घरात पण फोडायला होतो, आणि मला आणखीन 1-2 कारणासाठी ते नारळ पाहिजे होते, त्यासाठी मी 2 घेतले नारळ. आणि काटे ढासं एवढी होती इथं काय विचाराय नको. तेवढ्यात उभारल्या मला 4-5 गांद्या उठल्या अंगावर, एवढी ढासं होती. आहे आमचं शेत, पूर्ण पट्टा आहे तो आमचा आहे. त्यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. सगळं आवरण मी घरातलं, आलेले दुकानात. आज श्री गेलेलं नाही शाळेला, कारण त्याची दाढ दुखायला लागल्या आणि त्याला दवाखान्यातनं दाखवून आणले आणि झोपलेला आहे तो घरात. सगळं आवरलेलं आहे माझं घरातलं A to Z, आणि मी आलेले आता दुकानात. हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार सर्वांना. आज जरा बरं वाटायला आले, कारण आज आमच्या इकडं ऊन नाही आहे, थोडंसं पावसाचं वातावरण आहे.
आणि म्हणजे सकाळपासून एक म्हणजे थोडा तर पाऊस यायला लागला आहे, त्यामुळे ते बघूनच जरा समाधान वाटाले. कारण की मे महिन्यात जसं ऊन पडलेलं असतं तसं ऊन पडलेलं होतं, तर आज थोडा पाऊस आहे. चला, काल मी गेलेले आप्पाच्या वाडीला. आज वार आहे बुधवार, काल होता मंगळवार, आणि काल अमावस्या होती म्हणून आप्पाच्या वाडीला वगैरे गेलेले. तसेच शेतात म्हसोबाला पण गेलेले. आमचं थोडं शेत दाखवलेलं आहे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. म्हणजे आत काय मला जाता आलं नाही, कारण की काटं वगैरे लावलेले होते. म्हणजे काय खूप लावलेला होता आमच्या चुलत दिराने. कसं होतं, त्यांचं शेत पलीकडं असल्यामुळं आमच्या शेतातनं वाट आहे. मग आमच्या शेताला ते पॅक करतात. आमचं पेरलेलं पेरलं तरी पण आमच्याला खूप लावावंच लागतो, कारण की मग म्हशी वगैरे जनावरं सोडतात, त्यामुळं पिकाचं नुकसान होतं. कस्टमर आलेलं असं किरकोळ काही नाही काही तर येतं बघा, दुकान उघडं असलं की. आणि दुकान बंद असले मग आहे ते पण कस्टमरच जातं, त्यामुळे दुकान उघडं असलेलं कधी पण बरं पडतं. तर आमच्या शेताला त्यांनी खूप लावले, त्यामुळं आत जाऊन मला शूट करता नाही आलं. बाहेरनं थोडंसं शूट मी दाखवलेलं आहे. मसोबा पण आमच्या रानातला मी दाखवलेला आहे. कसं सासरे होते त्यावेळी ते जायचे दर आमोशेला, स्वच्छ करायचं, परत नारळ वगैरे फोडायचं, सगळं करत होते. आता काय झालं, त्यांनी नसल्यामुळं कोणच जात नाही. आणि आम्हाला कसं यांचं काम असलं की मग जाता येत नाही. मग काल यांना ती नाईट शिफ्ट म्हटलं वेळ आहे तर जाऊया म्हणून मग काल गेलेलो आम्ही. खरं म्हणजे शेत करायला पाहिजे आमचं, तर कसं व्हायला लागलं, येऊन जाऊन होत नाही ते, म्हणून ते राहिले. 1 वर्ष केला आम्ही सोयाबीन आणि शाळू 2 पिकं घेतलेली. परत नंतर होईच ना ते जायचं, तर करायला पाहिजे. आहे ते आपलं मुठभर तर आपल्या शेतातलं येतं. आणि पड पाडलं की शेताचं नुकसान होतं, गवत वगैरे उगवतं आणि नुकसान होतं. आणि करायला द्यायचं म्हटलं तरी पण म्हणजे कसं, दिलं तर 5 वर्ष द्या, 10 वर्ष द्या असं मागतात. त्यामुळं आता पलीकडच्या मागितलेले ते, पण ते म्हणाले की 5 वर्ष द्या करायला. त्यामुळे नकोच म्हटलं ते, 5 वर्ष द्या आणि 10 वर्ष द्या, ते नको म्हटलं तसलं काय. शेत हे थोडंफार असावं खरं. असले शेतात खरं काम करताना वगैरे छान वाटतं. 1 वर्ष केलेलं मी, खरं मस्त वाटत होतं. खरं पहाटे 5ला म्हणजे आम्हाला इथनं जायला लागायचं शेतात. म्हणजे भांगलं असून दे किंवा ते पीक कापायचं असून दे, मळायचं असून दे, लय लवकर जायला लागायचं. मग त्या दिवशी यांची सुट्टी पडायची. तसं हे पण मिळायला पाहिजे, सगळी सुट्टी मिळायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे, असं आहे. आणि पाऊस तुमच्यासंग मी बोलत होते ते खूप छान मोठा पाऊस आला. बरं वाटलं बघून पाऊस. किती दिवस झालं ऊन आणि गरम व्हायला लागलेलं, पंखा वगैरे लावून झोपायला लागलेलं मी, एवढं गरम व्हायला लागलेलं. तर पाऊस पडलेलं बघून थोडंसं बरं वाटलं खरं. चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी कालचं आप्पाच्या वाडीचं दर्शन, आमचं शेत दाखवलेलं आहे. कसं म्हणजे व्हिडिओ कसा वाटला किंवा शेत आमचं कसं वाटलं, काय वाटलं ते कमेंटवर नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. खरं लाईक आणि कमेंट मात्र करत जावा, कारण त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. चला, हा एक टॉप कटिंग आहे. आता यांची नाईट शिफ्ट आहे, झोपायला गेलं. कटिंग आहे, हा टॉप तयार करते, तोपर्यंत ते 5 वाजेपर्यंत येतात. मग परत आणि काहीतरी कटिंग ठेवलं. दुकानात येऊन 1-5 रुपयाचं जरी तुम्ही काम केला तर असं जीवाला समाधान वाटतं, म्हणजे मी आज काहीतरी केले असं वाटतं. आणि घरातच नुसतं बसलं मग असं वाटतं आज आपण काहीच केलं नाही असं वाटते. 5 रुपयासनं 10 रुपयासनं कितीचं पण नुसतं येऊन जरी गेला दुकानात तरीसुद्धा मला असं लई शांत समाधान वाटते. कारण की मला पहिल्यापासून ती सवयच झाल्या. आता जवळ 17 वर्ष झाली ती सवय झाल्या. जरा कसनं जायचं आणि जरा कसनं मशीनवर बसून काम करायचं, ही सवय झालेली आहे. मी एवढं केलं आज की मला खूप समाधान वाटतं. त्यामुळं दुकानात आले की भारी वाटतं. आणि इथं जीव पण गमतो, कारण आम्ही इथे राहिलेलो जवळजवळ 10-12 वर्ष झाली आम्ही इथे एवढ्या एरियातच राहिलेलो. इथल्या सगळ्या बायका भेटतात, येता जाता बोलतात, बसतात. आणि दुकान बंद असले की त्यांचं पण मला म्हणजे फोन वगैरे येतात, का दुकान बंद आहे, का बंद आहे, काय आहे नाही, काय आहे नाही. बरं वाटतं, छान वाटतं. चला.